आज आपण उन्हाळी वाळवणामधला असा एक पदार्थ बनवणार आहे जो आपल्या किचनमध्ये हमखास सगळ्यांना आवडत असतो. त्यापासून आपण भाजी बनवत असतो डब्यावरती देण्यासाठी, पातळ रस्सा बनवण्यासाठी आणि सगळेच हे आवडीने खात असतात. तर असेच मटकीच्या डाळीचे सांडगे कसे बनवायचे ही रेसिपी. तर इथे मी 1 किलो मटकीची डाळ घेतलेली बाजारामध्ये मिळते, दुकानामध्ये किराणा मालाच्या, आणि व्यवस्थित निवडून घ्यायची. नंतर आपल्याला मटकीची डाळ चांगली 4 पाण्याने चोळून चोळून धुवून घ्यायचे, जेणेकरून वरचा जो त्याचा पांढरं आवरण असतं, धूळ असते, ती व्यवस्थित निघून जाणे. कारण आपण हे पदार्थ जे उन्हाळी वाळवणाचे बनवतो ते वर्षभर साठवणीसाठी बनवत असतो. आता आपल्याला ही 3-4 तास डाळ भिजत घालायची. आता आपण डाळीचा भगर करून नाही बनवत आहे, तर डाळ भिजून आपण हे सांडगे बनवतोय. त्यामुळे काय होतं, सांडगे व्यवस्थित बनतात. पण सांडगे भाजीमध्ये, रस्स्यामध्ये गेले की विरघळत नाही आणि डाळ चांगली भिजली जाते. त्यामुळे सांडगे खायला खूप छान लागतात. 4 तासानंतर ना आपल्याला आता डाळ वाटून घ्यायची. आता ही डाळ वाटत असताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तर एखाद्या गाळणीने डाळ चांगली निथळून घ्यायची आणि वाटून घ्यायची. वाटून घेताना त्यामध्ये आपण फक्त आलं घातलेले 2-4 तुकडे, याच्यापेक्षा जास्त काही घालायचं नाही आहे. आता आणि दरदरीत अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची. म्हणजे डायरेक्ट अशी पेस्टसारखी बारीक नाही करायची, तर थोडीशी अशी त्याच्यामध्ये कण डाळीचे राहिले पाहिजे, अशी आपल्याला दरदरीत ही वाटून घ्यायची. आणि वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, डाळ चांगली निथळून घ्यायची, एवढंच करायचं आहे. वाटून झालेले आता आपण यासाठी एक मसाला बनवूया. तर इथे मी घेतलेले 1 चमचा जिरी आणि लाल तिखट मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे. थोड्याशा तिखटवाल्या घेतलेल्या आणि थोड्याशा कलरवाल्या घेतलेल्या. पाणी वगैरे काही घालायचं नाही, मिक्सरला हे वाटून घ्यायचं. हे सुद्धा वाटताना दरदरीतच वाटून घ्यायचं आहे, जास्त पावडर अशी करायची नाही. नंतर यामध्ये हळद घाला, थोडंसं हिंग घाला, धने पावडर घाला, चवीप्रमाणे मीठ घाला. वाटलं कलरसाठी अजून तुम्हाला लाल तिखट पाहिजे तर लाल तिखट घाला. आणि एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. कोथिंबीर घालताना पहिली कोथिंबीर चांगली धुवून निथळून घ्या, थोडीशी कपड्यावरती सुकवून घ्या आणि मग यामध्ये बारीक चिरून घाला. आता सांडगे करताना कधी कधी काय होतं, आपले सांडगे खालच्या साईडने पांढरे होतात. ते होऊ नये म्हणून ताटात बनवणार असेल किंवा तुम्ही सुपामध्ये बनवणार असाल किंवा प्लॅस्टिकच्या कागदावरती जरी तुम्ही बनवणार असाल, तरी त्याला थोडंसं तेल चोळून घ्यायचं. इथे तेलाचा वापर आपल्याला जास्त अजिबात करायचा नाही आहे, फक्त चोळण्यापुरतंच थोडंसं तेल इथे वापरायचं आणि इथे सांडगे तोडून घ्यायचं. आता सांडगे करण्याची एक पारंपरिक पद्धत असते. पहिले 5 पांडव म्हणून सांडग्यांचे 5 असे पांडव केले जातात. हळदी कुंकू वाहून नमस्कार केला जातो आणि मग सांडगे तोडले जातात. आणि खरं तर तिथून पुढे उन्हाळी वाळवणाला सुरुवात होत असते. अशी पूर्वी ही परंपरा असायची. तर मी सुद्धा त्याच पद्धतीने केलेले. 5 पांडव इथे घालून घेतले, हळदी कुंकू वाहिलं आणि नंतरनं सांडगे तोडायला सुरुवात केली. बरोबर अंगठ्यापासलं बोट आणि मधलं बोट आणि अंगठा 3च बोटांचा आपल्याला इथे सांडगे तोडताना वापर करायचा. आणि शक्यतो सांडगे हे बारीक बारीक तोडून घ्यायचे, कारण जेव्हा आपण रस्स्यामध्ये घालतो ना, तेव्हा डाळ असल्यामुळे फुगले जाते. आता इथे ताट भरून सांडगे तोडून घेतलेले, उन्हामध्ये वाळत घालणारे, याच पद्धतीने बाकीचे सांडगे तोडून घेतलेले. 3 दिवसानंतर उन्हात वाळून घेतलेले. कलरसुद्धा छान आलेला आहे, कडकडीत वाळले गेलेले. वर्षभर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. शक्यतो काचेच्या बरणीतच भरून ठेवा, म्हणजे कीड वगैरे काही लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण खास असा उन्हाळी वाळवणामधला हा आपण सांडग्याचा पदार्थ बनवून घेतलेला आहे. तुम्हाला सांडग्याची रेसिपी आवडली असं लाईक करा, शेअर करा. परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया.